कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। दापोली येथील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आलेल्या आईला तिच्याच मुलाने पोलीस ठाण्यातच शिवीगाळ करून खाली पाडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी मुलावर गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालगाव लष्करवाडी येथील सुरेखा गजानन कणकेकर आणि त्यांचा मुलगा विनायक गजानन कणकेकर हे दापोली पोलीस ठाण्यात सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास चौकशीसाठी आले होते। चौकशी सुरू असतानाच विनायकने जमिनीच्या वादातून आपली आई सुरेखा यांना शिवीगाळ केली आणि त्यांना खाली पाडले। त्यानंतर त्याने लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली। या मारहाणीत सुरेखा यांच्या डाव्या हाताचे मधले बोट तुटले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सुरेखा कणकेकर यांनी आपल्या मुलाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत।